सोनगीर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बसस्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या त्यांच्या नूतन स्मारकाचे लोकार्पण माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शोभा बच्छा होत्या। यावेळी विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्मारकासाठी माजी आमदार पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे 15 लाख रुपये खर्च करण्यात आला असून स्मारकावर बाबासाहेबांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे। उपस्थितांनी महामानवाला अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी केली। यावेळी बोलताना कुणाल पाटील यांनी हे स्मारक जिल्ह्यातील सर्वात सुंदर असून गावाच्या वैभवात भर टाकणारे असल्याचे सांगितले। तसेच सोनगीरची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नगर परिषद दर्जासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मध्यवर्ती बसस्थानक, व्यायामशाळा, बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकावर शेड उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले। खासदार शोभा बच्छा यांनी समाज मंदिर, अंगणवाडी, अमरधाम यासारखी कामे पूर्ण झाल्याचे सांगत मध्यवर्ती बसस्थानकासाठी 3 कोटी रुपयांच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले। तसेच सेवा रस्त्याच्या 205 मीटर भागाबाबत कोणतीही तडजोड होऊ येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बाबासाहेबांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्राचे स्मरण करून त्यांनी पूर्णाकृती पुतळा व शेडसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदारेश्वर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन मुरलीधर मोरे यांनी केले। प्रतिनिधी रमजान पिंजारीसह स्वराज्य न्यूज, सोनगीर।